पुढील 48 तास हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये पावसाची शक्यता. शेतकऱ्यांना काढणीला आलेल्या पिकांची काळजी घेण्याचं आवाहन. पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे शेतमालांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. कोल्हापूर जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा. अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. सोलापूरच्या बार्शीमधील वैराग भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे द्राक्षबाग जमीनदोस्त, तर बेदाणा भिजल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. अकोल्यामध्ये तापमानामध्ये पुन्हा वाढ. पारा 41 अंश सेल्सिअसवर पोहोचला. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन. पुढील आठवड्यामध्ये कोकणामध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज. 17 एप्रिलनंतर राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता. रात्रीचा उकाडा वाढल्यानं हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. जळगावमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचल्यानं उकाड्यामध्ये वाढ. तापमान वाढीच्या या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीनं सर्व शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरवण्याचे आदेश. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाची आवक वाढली. गव्हाला 2200 ते 2400 रुपयांचा दर. फेब्रुवारीच्या अखेरपासून 2100 ते 2400 रुपयांपर्यंत दर घसरले. पुण्याच्या भोरमध्ये रब्बी हंगामातील गहू कापणीची कामं अंतिम टप्प्यात. उन्हापासून संरक्षणासाठी स्कार्फ बांधून शेतकरी महिलांकडून करण्यात येत आहेत कापणीची कामं. गोंदियामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा. जिल्ह्यातील 2,15,000 शेतकऱ्यांना लाभ. 42,45,00,000 रुपये जमा. मुक्ताईनगर आणि भुसावळ तालुक्यामधील फुल उत्पादक शेतकरी चिंतेत. बाजारपेठेमध्ये मागणी घटल्यानं फुलांचे भाव घसरले. फुलांची आवक मोठ्या प्रमाणात असली तरी ग्राहकच नसल्यानं भाव पडले. कमी भाव आणि नैसर्गिक संकटामुळे मुक्ताईनगरमधील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल. यंदा कांदा लागवड 50% घटली असून खर्चही निघणं कठीण झाल्यानं शेतकरी चिंतेत. गोंदियामध्ये मका लागवडीमध्ये वाढ. धानासोबत पर्यायी पिकांकडे कल. कमी खर्चामध्ये चांगल्या उत्पन्नाच्या आशेनं मका पिकांची लागवड. यंदा उत्पादन चांगलं होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. जळगावच्या 40गावमध्ये निर्यात बंदीमुळे केळी उत्पादक अडचणीत. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे केळी उत्पादनावर परिणाम. दरामध्ये घसरण होत असल्यानं केळी उत्पादक शेतकरी संकटात. शेत रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद. शेतामध्ये किंवा पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण केल्यास शेतकऱ्याचं ओळखपत्र 5 वर्षांसाठी रद्द होणार. तसंच 7 दिवसामध्ये अतिक्रमण न काढल्यास शासन स्तरावर कारवाईचा इशारा. राज्यातील ऊसाचा गाळप हंगाम अखेरच्या टप्प्यात. 24 मार्चपर्यंत 98 लाख टन साखर उत्पादन. यंदा 120 कारखान्यांकडून गाळप पूर्ण. एप्रिल मध्यापर्यंत 100 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज. माडाच्या मुंबईतील घरांच्या सोडतीसंदर्भात जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार. 32 लाखांपासून थेट 8 कोटींपर्यंतच्या घरांचा समावेश. अंदाजे 2500 घरांच्या सोडतीसाठी मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध होणार. सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये उद्घोषणा प्रणाली सुरू करा. उच्च न्यायालयाची रेल्वे प्रशासनाला सूचना. वंदे भारत ट्रेनचं उदाहरण देत न्यायालयाचं निरीक्षण. चैत्र यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीमध्ये घाणीचं साम्राज्य. यात्रेनिमित्त 5 ते 7 लाख भाविक येण्याचा अंदाज. मात्र दूषित पाण्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह. नंदुरबारमध्ये महिनाभरामध्ये 12,000 ठिकाणांचा वीजपुरवठा खंडित. वीज बिलाची थकबाकी न भरल्यानं महावितरणची कारवाई. मार्च अखेरपर्यंत बिल न भरल्यास कठोर कारवाईचा इशारा. जिल्ह्यामध्ये 2 कोटींच्या घरामध्ये वीज बिल थकीत. भंडाऱ्यामध्ये नियमबाह्य वीज खंडित करण्याचे प्रकार. मार्च एंडिंगच्या नावाखाली नियमबाह्य वीज खंडित केल्यानं भंडाऱ्यामध्ये महावितरणच्या विरोधात संताप. नागरिकांमध्ये तीव्र संताप. राज्य सरकारची मोठी कारवाई. महसूल विभागामधील 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. महसूल अधिनियम कायद्यामधील 155 कलमचा गैरवापर करून फेरफार केल्याच्या प्रकरणामध्ये कारवाई. पुण्यातील 11 अधिकाऱ्यांचा समावेश. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील विविध मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनेचा मोर्चा. एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट थांबावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन. धुळ्यामध्ये जनगणनेच्या 3 दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणाला प्रारंभ. जनगणनेचं काम करताना अचूकता, पारदर्शकता आणि जबाबदारीनं करा. जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांचं आवाहन. जालन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील मर्यादा आदेश रद्द. जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांचे नव्याने आदेश. 25 मार्च रोजी इंधन वितरणावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा. अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं आवाहन. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा.
बीड जिल्ह्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर तुटवडा, हॉटेल चालकांना चूल, कुकिंग हीटर, इंडक्शन शेगडी सारख्या पर्यायांचा वापर करावा लागतोय. बुलडाण्यामध्ये पेट्रोल डिझेलचा मोठा तुटवडा, अनेक पंपांवर नो स्टॉकचे फलक, पेट्रोलचा पुरेसा साठा असल्याचा प्रशासनाचा दावा, मात्र प्रत्यक्ष टंचाईमुळे वाहनधारकांची मोठी तारांबळ. धाराशिवमध्ये खाद्यतेलाच्या किमती वाढल्यानं छोटे हॉटेल व्यावसायिक अडचणीत, व्यावसायिक सिलेंडर बंद असल्यामुळे लाकडाच्या किमती वाढल्यानं व्यवसायामध्ये तोटा होत असल्याची हॉटेल चालकाची माहिती. जालन्याच्या जामवाडी शिवारामध्ये डिझेलचा साठा संपल्यामुळे वाहन चालकांचे हाल, रात्रीपर्यंत साठा उपलब्ध होणार प्रशासनाची माहिती. पेट्रोल डिझेल अभावी प्रवाशांमध्ये तीव्र संताप. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस टंचाई आणि गॅसच्या काळाबाजाराविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंच्या उपस्थितीमध्ये भारत गॅस एजन्सी समोर आंदोलन. गडचिरोली जिल्ह्यामधील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल नसल्याचे बोर्ड लागले. दुचाकीस्वारांना 200 तर 4 चाकीला 1000 रुपयांचं इंधन मिळणार. चाळीसगाव भारत पेट्रोलियम पंपावरील साठा पूर्णतः संपला. 3 दिवसांचा इंधन साठा 1 दिवसामध्ये संपल्याची माहिती. अचानक वाढलेल्या मागणीमुळे पंपांवर वाहनधारकांची गर्दी. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये वाढ तर चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याच्या दरामध्ये 800 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरामध्ये 2000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,48,114 रुपये प्रति तोळा. चांदीचे दर जीएसटीसह 2,39,990 रुपये प्रति किलो. नागपूरमधील वाढत्या ध्वनी प्रदूषणाबद्दल उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत 55 डेसिबलची मर्यादा पाळणं अनिवार्य. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश. चंद्रपूर शहरातील डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयामध्ये बीएड सीईटी परीक्षेमध्ये दरम्यान गोंधळ. महाविद्यालयामधील संगणक लॅब अद्ययावत नसल्यामुळे परीक्षार्थींना त्रास. संबंधितांवर कारवाई करण्याची परीक्षार्थींची मागणी. वसईतील भोंदूबाबाला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या 2 टीम वसईमध्ये दाखल. अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भोंदू ऋषिकेश वैद्य फरार. भोंदूबाबाच्या तपासासाठी पुणे पोलिसांचं पथक वसईमध्ये. वसईच्या भोंदूबाबा विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती मैदानात. भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. धर्म अध्यात्माच्या नावाखाली महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप. शिर्डीमधील कोट्यवधींची जमीन खरातनं हडपल्याचा शेतकरी कुटुंबाचा आरोप. खरातनं शेतकरी कुटुंबाला फसवत 4 एकर जमीन हडपल्याचं समोर. शेतकरी कुटुंबानं अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. नवी मुंबई पालिकेने घेतलेल्या निर्णय वादाच्या भोवऱ्यात. केजीपासून इंग्रजीतून शिक्षण दिलं जाणार. पालिकेचा सभेमध्ये ठराव. मराठी विषय सक्तीचा असेल असाही ठराव. ठरावाच्या विरोधात मनसे न्यायालयामध्ये जाण्याची तयारी. ठाण्याच्या नौपाडा 5 पाखाडी परिसरात काल रात्री गोळीबार. एका आरोपीनं 2 गोळ्या तरुणाच्या दिशेनं झाडल्या. गोळीबारामध्ये कोणीही जखमी नाही. नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जुन्या वादातून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती. आरोपी जबीउल्ला खान फरार असून पुढील तपास सुरू. मुंबईच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पात्रता निश्चितीमध्ये गैरप्रकार. बनावट कागदपत्रांच्याद्वारे 40 जणांनी घरं लाटल्याचं उघड. धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून कागदपत्रांची तपासणी सुरू. कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना 50 लाखांची भरपाई द्या. उच्च न्यायालयाचे बेस्ट प्रशासनाला आदेश. वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचेही निर्देश.